ज्या ज्या ड्रायव्हर बांधवांनी आपल्या मुंबई हायकोर्टात ड्रायव्हर भरतीसाठी फॉर्म भरलेला होता 4-5 महिन्यापूर्वी, तर त्याचं आता हॉल तिकीट निघालेलं आहे. त्याची उद्याची 21 सप्टेंबरची एक्झाम डेट आहे, स्क्रीनिंग टेस्ट. ज्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केले नसेल त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ दाखवते. बऱ्याच लोकांना की मोबाईलमध्ये आपलं हॉल तिकीट डाउनलोड करतात नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर नक्की बघा हा व्हिडिओ. आणि ज्यांना कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर शक्य आहे त्यांनी लॅपटॉप करा, ज्यांना मोबाईलवर जमत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर प्रथमतः आपण आपल्या अधिकृत क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन अधिकृत वेबसाईट सर्च करायची, मुंबई हायकोर्ट. आणि मुंबई हायकोर्टची एक वेबसाईट आहे. हे बघा मित्रांनो, तिथे गेल्याच्यानंतर मुंबई हायकोर्टच्या वेबसाईटवर ओपन केल्याच्यानंतर तुम्ही हे बघा इथं असाच पेज ओपन होईल. इथे लिहून येईल बघा हायकोर्ट बॉम्बे. तर इथं सर नोटिफिकेशन सगळं काही इथे लिहिलं आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग, BHS न्यूज वेबसाईट. तर हे सगळं ऑप्शन तुम्हाला दिसेल मित्रांनो. इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला बघा इथं रिक्वायरमेंटमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिक्वायरमेंटमध्ये तर इथे बरेच ऑप्शन आहेत बघा, तुम्हाला दाखवू इच्छितो. हे बघा लेटेस्ट अपडेट, रिक्वायरमेंट, नोटिफिकेशन, RTI, MSLSL, इलॅबरेटरी, व्हर्च्युअल म्युच्युअल, टेलिफोन डायरेक्टरी, MPL केस स्टेटस. हे बरेचसे असे, पण आपल्याला इकडे जायची काही गरज नाही आहे. तर बऱ्याच वेळेस काय होते, तुम्हाला जर शोधायचे असलं तर रिक्वायरमेंटमध्ये जाऊन आपण ओपन करायचे आहे. पण आता हे बघा तुम्हाला खालीच दिसत असेल, इथं मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हे बघा इथे लिहिलेलं आहे रिक्वायरमेंट, कलर, स्टाफ, ड्रायव्हर सगळं. तर जास्ती काही शोधायची गरज नाही. बरेच लोक कन्फ्यूज होतात की अरे कुठे आहे काय आहे. तर एवढं काही शोधायची गरज नाही. याच्यामध्ये क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो. न्यूमध्ये इथे क्लिक केल्याच्यानंतर हे बघा असाच पेज ओपन होईल. रिक्वायरमेंट नोटीस बघा, नागपूर बॅच रिक्वायरमेंट फॉर द फर्स्ट कुक. हे बरेचसे असे तुम्हाला इथे दिसेल पेज ओपन केल्यानंतर. ॲप्लिकेशन आर इन्व्हाइट ऑफ द पोस्ट ऑफ द क्लर्क ऑन द, हे बघा ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हाय कोर्ट ऑफ काय ज्युरिसेट ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. असे बरेचसे तुम्हाला पेज ओपन झाल्यावर बरेच असे अपडेट येत राहील तुम्हाला. हे बघा नागपूर बॅच रिक्वायरमेंट द फर्स्ट पिओन. तर आपल्याला हे सर्च चेक करत जायचं, कारण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होते की मोबाईलवरती खूप कन्फ्यूज होतात आणि ज्यांना माहिती नसते, समजा ज्ञान नाही, त्यांना खूप अडचण होते. तर हा तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. तर मोबाईलमधून सहज तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रिंट काढू शकता तुम्ही त्याची. तर हे बघा पेज ओपन केल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल. तर हे बघा मित्रांनो, ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड ऑफ द पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर ऑन द हे जे हायकोर्ट, याच्यावर ओपन करायचं मित्रांनो. हे बघा खाली लिहिलेलं न्यू, इथे ओपन करायचं. इथं ओपन केल्याच्यानंतर असा पेज ओपन होईल मित्रांनो. तर हे इथे काहीच करायचं नाही तुम्हाला. बऱ्याच लोकांना हे बघा असा पेज ओपन झाल्यानंतर हे बघा बघू इच्छिता तुम्ही. इथं होम आहे, फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID, प्रिंट ॲप्लिकेशन. इथं काही नाही, इथं आपल्याला करायचं आहे प्रिंट हॉल तिकीट ॲडमिट कार्ड. याच्यावर ओपन केल्याच्यानंतर हे बघा मित्रांनो बघू इच्छिता तुम्ही. इथे ओपन केल्याच्यानंतर इथं आहे काय आहे, ऑनलाईन रिक्वायरमेंट फॉर द फर्स्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर प्रिंट हॉल तिकीट. तर इथे तुम्ही डेट ऑफ, इथं सगळं काय, इथं रजिस्ट्रेशन ID टाकायची की जे की ज्या लोकांची सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे पहिल्याच्या म्हणजे जे पात्र ठरलेले आहे ते 7,000च्या 451 असे काहीतरी संख्या आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्हाला रजिस्टर ID दिलेला आहे, तर ते रजिस्टर ID इथे टाकायचा. याच्यामध्ये रजिस्टर ID टाकायचा. इथं रजिस्टर ID टाकल्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची इथे. हे बघा तिथं रजिस्टर ID समजा फॉर एक्झाम्पल तुमचा रजिस्टर ID आहे DVR काय जे असं DVR 225 समजा. आता तिथं DVR टाकायचं, DVR 225. ते 225 समजा फॉर एक्झाम्पल मी सांगायला मित्रांनो. इथं टाकल्याच्यानंतर इथं आपली डेट ऑफ बर्थ टाकायची, जे काय ते समजा आता तुमची डेट 5/6/92 फॉर एक्झाम्पल. इथे 5, तर इथं हे जून महिना 6/92. आता समजा तुमचं आहे 92 जन्मतारीख उदाहरणार्थ, तर हे बघा इथं 92 टाकायचं. हे असं टाकल्याच्यानंतर मित्रांनो इथं सिक्युरिटी कोड विचारलेला आहे. तर सिक्युरिटी कोड तुमचा वरती जो आहे ना BJMZ2579, तर हा तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे टाकल्याच्यानंतर तुम्ही इथे जनरेट करायचं आहे. तर हे बघा मित्रांनो इथे जनरेटचं ऑप्शन दिलेलं आहे. इथं तुम्हाला जनरेट करायचं आहे. हे बघा जनरेटर क्लिक करून मित्रांनो इथे तुम्ही जर हा टाकला 5 हे, तर इथे जनरेट करून हे इथं क्लिक करायचं आहे. जनरेट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा हॉल तिकीट ओपन होईल आणि ती प्रिंट काढून तुम्ही करायची. तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.